नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी माझी गाडी बंद पडली होती. तर ह्याच रोडला एक हॉटेल आहे ट्रेन, तर तिथे मी थांबलो होतो मेकॅनिकलची वाट बघून. तर तिथे आहे ना, दोन छोटी छोटी मुलं त्याने दुकान टाकला होता. म्हणजे ते रानातले आता ह्या सीझनला जे मिळणारे जांभळं, आळू, जे पण काय पदार्थ, जे पण काय फळं आहेत, ती फळं विकत होती. तर मी त्यांच्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा आता प्रयत्न करतो. तर कृपया प्लीज बघा आणि मला कमेंट करून सांगा. तुम्हाला ते कुठे बसले होते ते तुम्हाला मी तो एरिया दाखवतो. चला तर एका हातात कॅमेरा आणि एका हातात गाडी, म्हणजे कॅमेरा म्हणजे मोबाईलच. तर आपण नेहमीप्रमाणे शूटिंग करतोय. तर दाखवतो ती मुलं कुठं बसली होती. आता त्यांचं ते दुकान नाही आहे तिथे. ते जिथे बसले होते तिथे एक हॉटेल आहे, प्रेम हॉटेल म्हणून आहे. तिथे काही लोक जेवण करण्यासाठी आली होती, कदाचित मुंबईला जाणारी किंवा कोकणात जाणारी. तर त्यापैकी एक लेडीज तिथे आली आणि तिने त्या मुलांच्या दुकानातील एक फळ खाल्ला आणि फेकून दिला. त्यांनी एवढी मेहनत करून ते फळं आणली होती आणि ह्या बाईने ते फेकून दिलं. ह्या गोष्टी मला ह्या गोष्टीचा खूप वाईट वाटलं आणि रागही आला. कारण त्यांनी मेहनतीने काढलेली फळं ही लोक अशी अर्ध खाऊन फेकतात, हे बरोबर नाही. हा हॉटेल आणि ही गाडी दिसते समोर, त्या गाडीच्या जवळपास तिथे खुर्च्या टाकून बसते ह्या साईडचे, पण आता दिसत नाही. तिकडे आहेत पळसाची पानं. हाय झाड तिकडे पळसाचा. हा दिसला. अच्छा, इथून जे पैसे कमवता त्यात मग काय करता? मग तुम्ही शाळेत नाही जात का रे? हा, अरे हां, आता मे महिन्याची सुट्टी आहे ना. बरोबर, चांगलं आहे. मित्र वगैरे नाहीत काही कोण?